दुपारी 3 वाजता अध्यक्ष दुपारी 3 वाजता हरकुंड मोराला आणि 11:15 वाजता सोमजाईची होळी लावायला। सरकार दुपारी 3 वाजता हरकुंड गोळा करायला, रात्री 11:15 वाजता सोमजाईची होळी लावायला। रक्षक दुपारी 3 वाजता हरकुंड मोराला, रात्री 11:15 वाजता सोमजाईची होळी लावायला। दरवर्षीप्रमाणे पारंपरिक रीतीप्रमाणे आमच्याकडूनच सोमजाईसाठी होळीची पोपळ जाते, त्याप्रमाणे यंदाही जात आहे। आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं की मानाचा हा जो हळकुंड आहे तो आई सोमजादेवीच्या मंदिरापाशी आलेला आहे आणि या ठिकाणी या हळकुंडाची यथासांग पूजा होईल। आणि आता आपण निघालेलो आहोत, जे मानकरी आहेत त्यांना होळीचं आमंत्रण करण्यासाठी आपण आता निघालेलो आहोत। ही परंपरा पूर्वीपासून चालू आलेली आहे। जे गावातील मानकरी आहेत त्यांना आमंत्रण होळीचं केलं जाईल, ते सुद्धा आपल्याला आपल्या या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळेल। त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे पाहत राहा। आता मानकऱ्यांना कशा प्रकारे हा आमंत्रण केलं जाईल ते आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळेल। रात्री 11:15 वाजता सोमजाईची होळी लावायला। दुपारी 3 वाजता सोमजाईची होळी लावायला। अध्यक्ष दुपारी 3 वाजता हरकुंड मोराला आणि 11:15 वाजता सोमजाईची होळी लावायला। सोडलेलं आहे मला वाटतं। दुपारी 3 वाजता हरकुंड गोळा करायला, रात्री 11:15 वाजता सोमजाईची होळी लावायला। दुपारी 3 वाजता हरकुंड गोळा करायला, रात्री 11:15 वाजता सोमजाईची होळी लावायला। दुपारी 3 वाजता हरकुंड गोळा करायला, रात्री 11:15 वाजता सोमजाईची होळी लावायला। चला
दुपारी 3 वाजता हळकुंड गोळा करायला, रात्री 5:15 वाजता सोमजाईची होळी लावायला. सोमजाई मंदिरातून आपण निघालेलो आहोत. जे मानकरी आहेत त्यांना आमंत्रण करण्यासाठी, आणि आता आपण सरकारला सुद्धा आमंत्रण करणार आहोत. या ठिकाणी तहसील ऑफिस आहे, त्यांना सुद्धा आपण आमंत्रण करणार आहोत. चला आपण आता तहसील कार्यालय या ठिकाणी चाललेलो आहोत. सरकार दुपारी 3 वाजता हळकुंड गोळा करायला, रात्री 5:15 वाजता सोमजाईची होळी लावायला. रक्षक दुपारी 3 वाजता हळकुंड मोडायला, रात्री 5:15 वाजता सोमजाईची होळी लावायला. आई भवानीचा उदो. अध्यक्ष नवीपेठ भंडारी समाज दुपारी 3 वाजता हळकुंड मोडायला आणि रात्री 5:15 वाजता सोमजाईची होळी लावायला. सोमजाईच्या पालखीला सोन्याचा होंडा.
दुपारी 3 वाजता हळकुंड मोडाला आणि रात्री 12:15 वाजता समजायची होळी लावायला. हो कुंभार मित्र दुपारी 3 वाजता हळकुंड मोडाला रात्री 12:15 वाजता समजायची होळी लावायला. अण्णा कुठे लाईन होती आमच्या लाईनला नव्हतं. हो का समजायची होळी लावायला. दुपारी 3 वाजता हळकुंड मोडाला आणि रात्री 12:15 वाजता समजायची होळी लावायला. आमंत्रण करत करत आपण वीर बाजीप्रभू देशपांडे चौकात आलेलो आहोत. प्रभुवाळीचा नाका याला म्हणतात आणि या ठिकाणी भैरवनाथ मंदिराची ही होळी या ठिकाणी लागली जाते आणि या ठिकाणी सुद्धा आमंत्रण केलं जाईल. ही जी होळी आपण पाहतोय या ठिकाणी भैरवनाथ मंदिराची ही होळी लागली जाते. या ठिकाणी जे कुलकर्णी आहेत कुलकर्ण्यांना सुद्धा मान दिला जातो आणि या ठिकाणी मानकरी कुलकर्णी आहेत त्यांना आमंत्रण केलं जाईल. रात्री 12:15 वाजता समजायची होळी लावायला. श्रीवर्धनचे जे मानकरी आहेत कुलकर्णी यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे. रात्री 12:15 वाजता समजायची होळी लावायला. या ठिकाणी सुद्धा कुलकर्णी परिवार राहतं यांना सुद्धा आमंत्रण केलेलं आहे. हे पूर्वापार आलेली ही जी प्रथा आहे आपली श्रीवर्धन गावाची होलिकोत्सव आणि मोठी होळी लागताना सकाळी हळकुंड मानाचा हळकुंड आणला जातो आणि
मानकरी आहेत त्यांना आमंत्रण केलं जातं, तेच आज आपल्याला या ठिकाणी आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळतंय. चला आता पुढील मानकरी कोण असणार आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
आई भवानीचा उदो करत आपण हे सुपारीचं झाड बघतोय आपण. होळीला लागणारा जो खांब आहे तो पूर्वापार जो मान आलेला आहे अण्णा शेटे परिवाराला, श्रीवर्धनचे अण्णा शेटे परिवार, आणि त्यांना हा जो मान आहे त्यांच्या वाडीमध्ये दरवर्षी आपण येतो आणि होळीचा जो खांब असतो तो या शेट्टे परिवारांकडून आपल्याला मिळतो. या ठिकाणी संपूर्ण आपल्याला हे सदस्य पाहायला मिळतात. सुदर्शन काका वेशवीकर सुद्धा आहेत आणि शेट्टे परिवारातील हे जावई आणि यात वहिनी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. वहिनी नमस्कार. आपल्याला हा पूर्वापार जो मान आहे शेट्टे परिवाराला, काय सांगाल तुम्ही? दरवर्षी या ठिकाणाहून आम्हाला हा खांब मिळतो आई समजादेवीच्या होळीला, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी अण्णा शेटे यांची मुलगी सुजाता. दरवर्षीप्रमाणे पारंपरिक रीतीप्रमाणे आमच्याकडूनच सोमजाईसाठी होळीची पोपळ जाते, त्याप्रमाणे यंदाही जात आहे. माझे आजोबा गजानन मोरेश्वर शेटे हे सोमजाईचे विश्वस्त होते. ते जवळजवळ 25 वर्ष विश्वस्त होते आणि तेव्हापासून ही प्रथा चालू आहे, ती अखंड चालू आहे प्रथा. त्याप्रमाणे यंदाही पोपळ घेऊन जात आहे. धन्यवाद ताई. बघा यंदाही आपण ही पोपळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बघा सर्वजण काढतायत ही पोपळ. मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतात. आपल्या मोठ्या ताई सुद्धा आहेत. नमस्कार. तुम्ही सुद्धा शेट्टे परिवारातल्याच का? हो, परिवारात मी श्रीकृष्ण गजानन शेटे यांची मोठी मुलगी. मोठी आहे आणि या छोट्या. हा, तुम्ही काय सांगाल? मला खूप आनंद होत आहे की माझ्या आजोबांपासून ही परंपरा चालू आहे. आजोबांच्या पश्चात माझे वडील हे ही परंपरा चालू ठेवत होते आणि वडिलांच्या पश्चात आम्ही मुली आणि जावई ही परंपरा चालू ठेवतो आणि ह्याच्या पुढेही आम्ही ही परंपरा आनंदाने चालूच ठेवू. नक्कीच नक्कीच, कारण श्रीवर्धनची ही रूढी परंपरा आणि हे पारंपरिक सण हे सर्वांनाच पाहायला आनंद होत असतो. आणि असेच हे होलिकोत्सवाचे सण, दिवाळीचे सण आणि विविध पारंपरिक आपल्या ग्रामदेवता आई समजादेवीचे विविध सण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. चला, आपल्याला हा जो होळीचा जो खांब आहे तो या ठिकाणी काढलेला पाहायला मिळतोय आणि आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्याला आई ग्रामदेवता समजादेवीचं दर्शन होणार आहे.
आई सोमजादेवीच्या या प्रांगणामध्ये आता आपण आलेलो आहोत आणि होळीला जो मधला खांब लागतो तो खांब आपण अण्णा शेट्टे यांच्याकडनं हा खांब आणलेला आहे आणि या ठिकाणी आता ठेवला जाईल आणि संध्याकाळी या ठिकाणी मोठी होळी लागली जाईल, ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। आई सोमजादेवीचं हे प्रांगण आपली आई ग्रामदेवता सोमजादेवी, शिव पार्वती नंदी वासुकी या 4 सूत्रांनी या ठिकाणी महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं हे आई सोमजादेवीचं मंदिर आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। चला आता आपण आई सोमजादेवीच्या या मंदिरामध्ये निघालेलो आहोत। आई सोमजादेवीचा उदो उदो। चला, छान असं आपल्याला आई सोमजादेवीचं दर्शन झालेलं आहे आणि आज आपण पाहिलं की आज होळी आणि या होळी निमित्ताने पुन्हा एकदा आपला जीवन परिवारातर्फे सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज रात्री 11:15 वाजता 11:45 आईचा हा होलिकोत्सव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल। आणि जाता आता एवढंच सांगतो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट्स करा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आणि सगळ्यांना शेअर करत राहा। चला, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका। बोला आई सोमजादेवीचा।